मरण काळ जवळ आला. शेवटला घरघर वाजत ना, इकडे बघा, घरघर वाजत ना. हो, संत महात्मे सांगतात, तुम्ही मध्यंतरी त्या व्यक्तीला नाही भेटले तरी चालेल, पण ज्या वेळेस त्याचा घसा घरघर वाजतो ना, त्यावेळेस तुम्ही जरूर जाऊन बघत जावा. कशा करता? कमीत कमी आपण सावध तरी होत. काय हो? आपण सावध हो, सावध. काय भरोसा नाही वारकरी आपल्या या देहाचा. हो, आज आहे उद्या नाही. घरघर घसा वाजू लागला जमिलाचा. आणि सर्वांमध्ये त्याचं प्रेम जास्त. तो 8वा मुलगा होता, त्याचं नाव आहे नारायण. बालो नारायणो नामना पित्रोश दहिता भृश. मग आता घसा घरघर वाजत असताना आवाज बाहेर येतो का? तो मनातले मनात पण त्यालाच हाका मारू लागला, नारायणा, हे बा नारायणा. पण आवाज बाहेर येत नव्हता, आतच होते ती. नारायण म्हटल्याबरोबर यमाच्या दूत प्राण बाहेर काढत होते त्याचा. नारायण नाव घेतल्याबरोबर विष्णूचे दूत आले. त्याने लगेच विष्णुदूताला मारलं. त्याचा प्राण त्यांच्याकडे हिसकावला. पुन्हा त्याच्या पुढीमध्ये सोडला अजामिलाच्या. पुन्हा तो जिवंत झाला. पण हे भांडण गेलं कोणाकडे? यमधर्माकडे. यमाच्या दूताचे तोंड फुटले होते, मार बसला होता. यमधर्मानं स्वतः त्या ठिकाणी एक अर्ज तयार केला. विष्णू भगवंताकडे आले आणि विष्णू भगवंताला सांगितलं, देवा हा माझा राजीनामा. अरे पण काय देवा? अरे अजामिलाचा तो 7-12 बघ बरं, आयुष्यभर तो वेशीकडे राहिला, वेशीकडे पाप केलं त्यानं, पाप. अरे मरणाच्या टायमाला त्यानं स्वतःच्या मुलाला नारायण म्हणून हाका मारली, तर तुझ्या दूतानं मारावं तरी माझ्या दूताला? भगवान म्हणाले की यमधर्मात, अरे बाबा, हे नारायण माझं नाव आहे. नाही ना रे देवा, त्यानं त्याच्या मुलाला हाका मारली होती नारायण. देव म्हणाला त्याच्या मुलाला का हाका मारेना, पण ते नाव माझंच आहे. कळलं का तुम्हाला? हार घातलीत ना, हार. एवढा लागट आहे हा नावाला, फार लागट आहे बरं. यमधर्म म्हणाला, अरे पण तुला नाही हाका मारली ना. देव म्हणाला, नका का हाका मारी ना मला, पण नारायण नाव माझंच आहे. देवा, असं जर तुझा कायदा असेल, बस आता नंतर पूजा करा त्या झाल्यावर. देवा, तुझा जर असा जर नियम असेल, तर पापी लोक आयुष्यभर पाप करतील, शेवटला म्हणतील राम, हे झालं त्यांचं काम. मग आमचे भागवत ऐकणारे 4-4, 6-6 तास फुकटच मिले का? मग यमधर्मा, मी तुला एक वचन देतो. काय वचन देतो देवा? दोनदा झाला तुझा दरबार, दोनदा झाला तुझा दरबार, पतिव्रताची व्यथा गुंतविली, वेशागणिकाते सत्य लोकांनी, कृष्णा यादवा ही गोष्ट बरी नाही केली, द्वंद झाला तुझा दरबार. बोलू लागला यमधर्म. भगवंतानं वचन दिलं, इथून पुढं जो पुण्यवान महात्मा असेल त्याचीच वाणी चालू राहील, बाकीच्यांची वाणी मी बंद करून टाकील. गोपाळ कृष्ण. आणि तेव्हापासून वारकरी शेवटला आपली वाणी बंद होते बरं. आई, हे तुमच्या तुम्ही म्हणत नाहीत का? लांबून जर पाहुणे आल्या धावत पळत, ते म्हणतात, बाई तुम्ही वेशीपाशी असताना पहा, त्यावेळेस बोलत होते ना, आताच वाणी बंद झाली. आता बंद झाली का वरच्यानं केली? वरच्यानं कायदा केला भगवंतानं, अंत समयाला आपली वाणी बंद होते वारकरी. ऐकलं बोल म्हणून तुम्हाला वटेवरचे वारकरी, अंत समयाला आपली वाणी बंद होते बरं. आजी, अंत समयाला
आपली वाणी बंद होते बरं. आजी ऐकायला येतं का? येतं. अंत समयाला मी पुन्हा पुन्हा हा विषय रिपीट का करतो तुम्हाला कळलं का? किती वेळेस बोललो मी? 3 वेळेस. अंत समयाला आपली वाणी बंद होते. त्याच्याकरता मी नेहमी सांगतो म्हातारीला पटापटा गळ्यातलं संतातलं देऊन टाकायचे. नाही तर शेवटला सांगता येत नाही कोणाला देवा. ज्याला नाही त्याला जाईल ते. इकडे आजी आम्ही जिवंत झाला. पूर्ण गाव जमा झालं होतं. पूर्ण गाव वाटेवरचे वारकरी. तुम्ही आता बघा बरं. होय महाराज, काय नाव आहे महाराजांचं? पाराजी महाराज. आणि त्यांच्या अलीकडचे विष्णू महाराज. हा विष्णू महाराज. आता पहा बरं, तुम्हाला कोणी पाहुणे रावळे बोलायला येते का? अहो जवळून जरी चालेल तुम्ही राजूर पासून बाजारातून तरी कोणी रामराम करीत नाही कोण. आणि थोडीशी तब्येत बिघडू द्या बरं. हरे राम राम राम. बंदे पाहुणे भेटायला येतात. तसा आजामीला जिवंत होता तोपर्यंत गावकऱ्यानं बरं नाही बघितलं. पण ज्या दिवशी तो गेला असं म्हणालेत. हा आणि त्या दिवशी पूर्ण गाव जमा झालं. हा आजामील जिवंत झाला. पटकन उठला ना. आजामीलाने विचारलं, मंदिरावरचे वारकरी तुम्ही कसं काय आले आमच्या घरी? मंडपातले वारकरी तुम्ही आमच्या घरी कसं काय आले? मालकीने हळूच सांगितलं. माईक बंद करून सांगतो. असं हो काय सांगा बाई, मी अशी रडले तुमच्या करता. बरोबर आहे ना? डोकं आपटू घेतलं. आता आजामिलानं सूक्ष्म लोकात सर्व बघितलं होतं. आजामिल म्हणाला, तू माझ्या करता रडली? कमाल आहे. तुझं एवढं जर प्रेम माझ्यावर होतं तर बंगल्यातून मला बाहेर आणून का टाकलं? साधं गोधडं दिलं नाही आथरण्याकरता. अगं माझा जो उद्धार झाला किंवा माझ्या मुलामुळे झाला, नारायणामुळे. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तने अनंत गावो गीती. आजामिलानं सर्वस्वाचा त्याग केला. वनामध्ये आला. भगवंताचं चिंतन केलं आणि आपल्या स्वरूपाला प्राप्त झाला. शुकाचार्य सांगतात राजा परीक्षिती, आजामिल नावाच्या ब्राह्मणाची कथा मी तुला का सांगितली? नामस्मरणामध्ये एवढा पावर आहे. एवढाही जरी महापातकी असला तर नामस्मरणानं मुक्त होतो. तुका म्हणे महापातके पतित, होते जीवन मुक्त हेळा मात्री. होती जीवन मुक्त हेळा मात्री. किती पातकी असू द्या, नामस्मरणानं मुक्त होतो वारकरी. गीतेमध्ये भगवान सांगतात, अर्जुना आपी चेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग. अरे कितीही दुराचारी असू द्या, नामस्मरणानं महात्मा मुक्त होतो वारकरी. हरे उच्चारणे अनंत पापरासी. हरिपाठ पाठ असेल ना? हरिपाठ हरिपाठ हरिपाठ. अरे चेहऱ्यावरून असं वाटतंय तुमच्या हरिपाठ पाठ. आजीच्या असेल समोर एवढा तेवढा. जातील लयाचे क्षण मात्रे, आणि म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नामस्मरणाचा प्रभावी वारकरी. यारे यारे लहान थोर याती भलते. हा सर्वांचा अधिकारी नामस्मरणात. राजा तोही नामस्मरण करावं आणि आपल्या स्वरूपाला प्राप्त व्हावं.
किती पातकी होता जमील. सत्य मानारे सकळ